जय श्रीराम, जय हनुमान. प्रसन्न चित्त या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्व भाविकांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत पवित्र आणि ऊर्जादायी विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रात बलोपासनेचे महत्त्व वाढवण्यासाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी अनेक मारुती मंदिरांची स्थापना केली. त्यापैकी सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरातील 11 मारुती विशेष वंदनीय मानले जातात. चला तर मग या 11 मारुतींचे दर्शन घेऊया. सातारा जिल्हा. समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी सर्वाधिक म्हणजे 7 मारुती सातारा जिल्ह्यात आहेत. पहिला उंब्रजचा मारुती. कृष्णा नदीकाठी असलेला हा मारुती चुना, वारू आणि तागापासून बनवला आहे. दुसरा चाफळचा वीर मारुती किंवा दास मारुती. हा राम मंदिरासमोर हात जोडून उभा आहे. तिसरा चाफळचा प्रताप मारुती. हा रौद्र रूपात असून श्रीराम मंदिराच्या मागे आहे. चौथा माझगावचा मारुती. एका मोठ्या पाषाणावर कोरलेली ही भव्य मूर्ती आहे. पाचवा शिंगळवाडीचा मारुती. याला खडीचा मारुती असेही म्हणतात, जो एका टेकडीवरील गुहेत आहे. सहावा मसूरचा मारुती. 5 फूट उंच आणि अत्यंत सुंदर अशी ही महारुद्र हनुमानाची मूर्ती आहे. आणि सातवा शहापूरचा मारुती. ही चुन्याची मूर्ती जवळपास 6 फूट उंच आणि उग्र रूपात आहे. यानंतर आपण वळूया सांगली जिल्ह्याकडे. येथे समर्थांनी 2 मारुती स्थापन केले. आठवा 32 शिराळ्याचा मारुती. ही मूर्ती 7 फूट उंच आणि उत्तराभिमुख आहे. आणि 9वा बहे बोरगावचा मारुती. कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग नावाच्या बेटावर हा अतिशय निसर्गरम्य मारुती स्थित आहे. शेवटी कोल्हापूर जिल्ह्यात 2 मारुती आहेत. 10वा मनपाडळेचा मारुती. पन्हाळगड ज्योतिबाच्या परिसरात असलेला हा सर्वात दक्षिणेकडील मारुती आहे. आणि 11वा पारगावचा मारुती. याला चाफळा माजीन 2 उंब्रजे. खरोखरच या 11 मारुतींच्या दर्शनानं भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि मनात एक नवचैतन्य निर्माण होते. तुम्हाला या 11 पैकी कोणत्या मारुतीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली आहे? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी प्रसन्न चित्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्रीराम समर्थ. जय हनुमान.